नमस्कार. आयच्या हेडोनात तुमकां सगळ्यांक येवकार. असेंब्ली सेशन सोंपलें, खंय तरी ओपोजिशनान सरकाराक बेजार हाडपाचो प्रयत्न केलो आनी ताजे उपरांत आमी ओपोजिशनूच एकमेकाचेर बेजार जाल्ले पळयले. ह्या सगळे परिस्थिती भितर जाणी खूब सेन्सिबल भुमिका घेतली ह्या सगळ्या काळा भितर. जो असेंब्ली भितर चड आवाज आयकूंक आयलो ना आनी भायरूय चड आवाज आयकूंक आयलो ना, पण जांचे कडेन सद्याक तरी विरोधी पक्षाचे आमदार म्हणून पळयतात ते अपक्ष आमदार नरेश बाब सावळ आमचे बरोबर. स्वागत तुमच्या आमच्या स्टुडिओ भितर. अरे बाब, प्रश्न हा गोंयकारांचो सादो. हरशीं तुजो आवाज आयकपाक बरें दिसता. तूं जेन्ना बजेटाचेर भाशणां करता तेन्ना आयकून कांय ट्रेजरी बेंचाक बरोच घाम फुट्टा. पण ह्या बजेट अधिवेशनाक तुजो आवाज आयकुपाक मेळ्ळो ना. कितें जालें अशें? तूं अशें दोन वाड्यांचेर बी पांय दवरल्यात अशें कितें जालां? तशें कांय ना. काही वेळाचेर वाग आसूं शिव आसूं जेन्ना झेप घेवपाक जाय तेन्ना 2 पावलां फाटल्यान वयता आनी मागीर झेप घेता. तशें काही वेळाचेर फाटल्यान येवचो पडटा, मातसो रावचो पडटा, थांबचो पडटा. फुडल्या विधानसभेन जर तुका वेगवेगळे विशय मांडपाक जाय जाल्यार काही बंधनां आसा. पूण ह्या विधानसभेन समजा जर आमी काही प्रश्न घातलेले, ही शॉर्ट न्ही, 4-5 दिसाची, फुडली व्हडली आसतली. पूण हे विशय समजा काही विशय जर आतांच जर मांडले आनी ते परत जर मांडपाचो आमी प्रयत्न केलो जाल्यार स्टार क्वेश्चन अनस्टार जाता. पूण ताका लागून आतां मातसो उगी रावन फुडल्याच विधानसभेक कितें तें पळोवया अशा पद्दतीची हांवें भुमिका घेतलेली. सो ही स्ट्रॅटेजीक भुमिका आशिल्ली. स्ट्रॅटेजी डेफिनेटली. तुम्ही म्हळ्यार की वाघ किंवा शिव 2 पावलं फाटल्यान येतात म्हणून. तुमच्या बाबतीत सद्याक तुमी आनी शिव अशें खूब उलोवप चलना, तुमी आनी मगो. सो 2 पावलं जो फाटल्यान आयिल्लो तो शिवूच का म्हण? ना, अशें कांय ना. अशें कांय ना. लोक आमकां विरोधक म्हणून पळयता. हय, आमी विरोधक. सद्याक मगोय विधानसभेक सोडल्यार भायर विरोधक म्हणूनच काम करता. पूण एज फार एज आय एम कन्सर्न, हांव विरोधक म्हणूनच आसा विधानसभेन. पूण विरोध करता आसतना सकारात्मक विरोध. खंयच्याय गजालीचेर उठ सूट बेश्टोच विरोध हांवें करूंक ना. ज्या गोश्टींक खरोच विरोध करपाक जाय त्याच गजालींक हांवें विरोध केला. खंय समर्थन दिवपाक जाय थंय समर्थनय दिलां. म्हणजे असो लोकांच्या मनान संभ्रम उरपाक जायना की आमी खंय तरी हालता काय म्हणून. सो तुमी विरोधाकच आसात, पण तुमी विरोधा खातीर विरोध करचे ना. दॅट इज युअर भुमिका. हय. एक गजाल आसा ती म्हळ्यार पयल्याच दिसाक जे डिसरप्शन जालें. हांव तुमकां सारको पळयतालो, तुमी बरे सकल आयले, तुमकां बरें मातशें मन नाशिल्लें सकल येवन बोवाळ घालपाचो. तरी आसतना तुमी लास्टाक बरीच न्ही फाटल्यान एकट्याकच बसून रावपाक तुमी आयले मुखार आयल्यान तुमी ओगी रावले. तुमी घोशणा दिली ना, डिसरप्शनाची ओगीच ती भाशा केली ना, आक्रस्ताळेपण केलें ना, कांयच केलें ना. वॉट वॉज द रिजन? वर यू नॉट कन्विन्स्ड अबाउट डिसरप्शन की त्या टायमार डिसरप्शन नाका अशें दिसतालें मनांतल्यान, पण तुमचे वांगडी सगळे मुखार गेले, सो पर्याय ना म्हणून देवचें पडलें सगळं? ना, अशें कांय ना. ह्या विधानसभेची स्ट्रॅटेजी आमी ठरयल्लीच की काही जे विशय आसा त्या विशयांक विरोध करपाकच जाय. आनी विरोध करता आसतना समजा गरज पडली वेलान वचपाची जाल्यार वचपाकच जाय. पण विजय गेलो, रोहन गेलो, रोहनाच्या फाटल्यान नरेश सावळ वतलोच, बिकॉज वी आर टुगेदर. अशें दिसलें आसत हांव मातसो स्लो गेलो, पूण फाटी फुडें जालें मातशें अशें कांय नासलें. अशें दिसपाक दिसलें म्हटल्यार ज्या जाग्यार विजय आसा, ज्या जाग्यार रोहन आसा थंय नरेश आसतलो. सो तुमी सद्याक स्वता कडेन हो 3 जाणांचो ग्रूप म्हणून पळयतात. डेफिनेटली. 3 जाण तुमी एकाच पक्षांतली म्हणून स्वता कडेन पळयतात. आतां गोवा फॉरवर्ड आसा. सुरवातीक गोवा फॉरवर्डाच्या एक्झिक्युटीव कमिटीचेर तुमचेय लोक आसात, रोहनाचेय लोक आसात, विजयाचे तर आसातच. स्वता कडेन पळयतना तुमी एक स्वतंत्र गट म्हणून पळयतात काय एका विशिश्ट राजकीय पक्षाचे, जाका आमी गोवा फॉरवर्ड म्हणटा सध्या, ताजे वांगडी म्हणून पळयतात? तुमी स्वता कडेन कशें पळयतात? न्ही, गोवा फॉरवर्ड हो राजकीय पक्ष जालो ना अजून. बरोबर. ती एक चळवळ. आणि चळवळ म्हणटकूच काही गजाली आसा पळय ज्यो सरकाराच्या विरोधान आसा किंवा सरकार समजा चुकीच्या मार्गान चुकीच्यो समजा गजाली करता जाल्यार त्याच्या विरुद्ध आवाज उठोवपाक ही चळवळ.
पूण त्या चळवळीक आमचो पाठिंबो आसा, हांवूय आसा तातूंत. तुम्ही अजून पर्यंत गोवा फॉरवर्डाक राजकीय पक्ष माननात. अजून तो राजकीय पक्ष जालोच नाल्यार मानपाक जाय टेक्निकलिटी कित्याक? भितर वचना. टेक्निकली इट गेटिंग रजिस्टर्ड एज पॉलिटिकल पार्टी, टेक्निकली इट गेटिंग अ सिम्बॉल दॅट यू डिझायर आर अ डिफरंट इश्यूज. दोज आर सेपरेट टेक्निकल इश्यूज. तुम्ही आज पळयतना गोवा फॉरवर्ड हो राजकीय पक्ष म्हणून पळयतात ते राजकीय पक्ष- फाल्यांचो राजकीय पक्ष म्हणून पळयतात काय ना? राजकीय पक्ष जेन्ना रजिस्टरच जावंक ना हय. जाल्यार आमी ताका राजकीय पक्ष म्हणून पळोवपाची गरज ना. आमी चळवळ म्हणून तिचे कडेन पळयता. गोवा फॉरवर्ड ही एक चळवळ. तो मागीर खंयचो फाल्यां सरकार समजा जर कसली जर चुकीची गजाल करता त्याच्या विरोधान आवाज करपाक ही चळवळ उबी केल्ली आसा. त्या चळवळीक आमचो पाठिंबो आसा. फाल्यां घडये तुम्ही हातूंतल्यान सांगपाक शकतात की फाल्यां घडयेर गोवा फॉरवर्ड हो राजकीय पक्ष म्हणून स्वरूपच घेवचो ना, ती चळवळच उरतली आनी तुमचे राजकीय पर्याय तुमचे मुखार उक्ते आसतले. जेन्ना पळय ही चळवळच उरतली, जेन्ना राजकीय पर्याय घेवपाचे जेन्ना दीस येतलो त्या वेळाचेर पळोवया मागीर कितें जाता तें. त्या गोष्टीचेर आयजच उलोवन कितें फायदो? कारण आज जेन्ना तुमचे कडेन पळयतात तेन्ना तुमचे कडेन ह्या एका राजकीय पक्ष स्लॅश चळवळीचे प्रवर्तक प्रमोटर म्हणून पळयतात. अशी परिस्थिती भितर तुम्ही जेन्ना सांगतात की आमी फाल्यां गोवा फॉरवर्ड ह्या राजकीय पक्षाचेर किंवा ह्या राजकीय चिन्हाचेरच वेंचणूक लडयतले हाजी शाश्वती ना म्हणून, तेन्ना तुम्ही गोंयकाराक एक संदेश दितात की वी आर ओपन, वी आर अ ग्रुप, बट वी आर स्टील नॉट अ पॉलिटिकल पार्टी आनी आमी खंयच्याय दिशेन वचपाक शकतात. इजंट दॅट वॉट यू आर सेईंग? न्ही, परिस्थिती कशी आसा पळय, आमी तीग जाण अपक्ष आमदार म्हणजे रोहन आसूं, विजय आसूं की नरेश सावळ आसूं, हांच्या कडल्यान लोकांक सबंद गोंयच्या लोकांक अपेक्षा आसात. बरोबर. आनी त्या अपेक्षांतल्यान लोकांक दिसता की हांच्यांनी एक थर्ड फ्रंट तयार करचें. हातूंतल्यान गोवा फॉरवर्ड आसूं किंवा आनी कितें आसूं तयार करचें आनी तेंच्यांनी हितूंतल्यान नेतृत्व करचें. हे कितें तरी समर्थ नेतृत्व गोंयांक दिवपाक शकतले अशा पद्दतीचे लोकांक अपेक्षा आसा. पण ते नेतृत्व तुम्ही गोवा फॉरवर्डा भितरच दितले हाजी तुम्ही आज गॅरंटी दिनात. पळय, निवडणुको येवपाक आनी 8 ते 9 म्हयने आसा. 9 म्हयन्यान बऱ्योच गजाली जावपाक शकता. अशें म्हणूंक शकना गोवा फॉरवर्डूय फाल्यां जावपाक शकता पक्ष, आनी कदाचित जायत बी न्ही, कदाचित जायत बी जावपाक शकना. खंयची गजाल जातली किंवा जावची ना हें तुमकां आतांच हांव सांगपाक शकना, पूण जावपाक शकता. तुम्ही तुमचे सगळे पर्याय उक्ती दवरल्या. हय, तुम्ही सद्याक स्वता खंयच्याच एका पक्षा कडेन, विचारसरणी कडेन किंवा खंयच्या राजकीय शक्ती बरोबर बांदून घेतिल्ले ना. ना, हें हांव म्हणपाकच शकना. हांव अपक्ष आमदार न्ही. अपक्ष आमदार म्हणजे म्हज्या मतदारसंघातल्या म्हज्या लोकांनी, म्हज्या मतदारांनी नरेश सावळ म्हणून केवळ मतदान म्हाका केल्लें आसा आनी निवडून हाडलेलो आसा. खंयच्या विशिश्ट असो पार्टीचो सपोर्ट ना. तुम्ही परत म्हाका टेक्निकलिटी सांगतात. हांव पब्लीक इम्प्रेशनाचेर उलयतां. लोकांक तुमचे कडेन पळयतना तुमी जसं सांगलें की तुमचे कडच्यान अपेक्षा आशिल्ली, ह्या अधिवेशना भितर सुद्दां तुमचे कडच्यान अपेक्षा आशिल्ली. नाव यू आर सेईंग दॅट स्ट्रॅटेजिकली यू टूक अ पॉयंट ऑफ व्यू की कितें आसतें, वी वील गो ऑल गन्स ब्लेझिंग इन द नेक्स्ट सेशन बिकॉज इट वील बी अ लॉंगर सेशन. फेर इनफ. पण तुमचे कडच्यान जेन्ना नेतृत्वाची अपेक्षा आसता आनी जेन्ना तुमी सांगतात की आय एम किपींग ऑल माय ऑप्शन्स ओपन. नाव लेट मी बी व्हेरी व्हेरी स्पेसिफीक. ऑल दोज ऑप्शन्स ओपन म्हळ्यार तातूंत भितर बीजेपी आनी एमजी येता. ज्या मतदारसंघांतल्या लोकांनी म्हाका निवडून दिला त्या मतदारसंघांतल्या लोकांक विचारपाक नाका, हांवें डिसिजन घेवप. आतां एखादी समजा पार्टी आसत, बीजेपी आसत, एमजी आसत, काँग्रेस आसत, त्या पार्टी आसता त्याचो हायकमांड आसता. म्हजो हायकमांड कोण? लोक, म्हजे मतदार, माझे वेल विशर्स. फाल्यां जर लोकांनी तुमकां सांगलें हय की गोवा फॉरवर्ड हो जो ब्रँड आसा तो बरो तुमच्या मतदारसंघा भितर भरसना, तुमकां एमजी किंवा बीजेपी चड बरो सूट जाता, देन यू वील गो. अरे लोकांनी सांगले ते लोक सांगतात तेच करचे पडले. सो लोकांनी सांगता तुमी ते करतले, करपाकच जाय. यू आर व्हेरी क्लियर अबाउट. हय, डेफिनेटली. लोकांनी जर फाल्यां सांगले नरेश बाब तू एमजी बरोबर वच किंवा बीजेपी बरोबर वच, यू वील बी व्हेरी ग्लॅड अँड ओपन टू दॅट सजेशन. सी, म्हजे लोक जे आसा पळय ते स्वाभिमानी लोक. कितें आनी दिवचलकार म्हणटा तो सदांच स्वाभिमानी. काही पक्षा बद्दल दिवचलच्या लोकांक प्रेम आसा, काही पक्षा बद्दल लोकांक
तिडकय आसा. पूण हे जर सगळे संमिश्र जर केलें जाल्यार म्हजे बरोबर जे लोक रावल्ले ते सर्व पक्षीय, तो BJPचो आसलो, तो काँग्रेसचो आसलो, ते नरेश सावळ म्हणून तो राविल्ले. ते नरेश सावळ म्हणून. हय पूण आयज जेन्ना पळय अशा पद्दतीचे एक डिसिजन येतले पळय तेन्ना हांव बांदील आसतलो लोकां बरोबर रावपाक. लोकांनी सांगपाक जाय. लोकांनी जे सांगतात ते तुम्ही करतले. हय. आता ह्या परिस्थिती भितर दुसरो जो प्रश्न येता तो म्हळ्यार ह्या विधानसभा अधिवेशनाचो तुम्ही कॉर्डिनेटेड स्ट्रॅटजी केली अँड लेट मी बी व्हेरी फ्रँक, ओपोजिशन वॉज व्हेरी इफेक्टिव्ह. कारण म्हाका दिसता फाटली 4 वर्सां भितर पयली फावट तुम्ही फ्लोर मॅनेजमेंट म्हणटा ती गजाल कॉन्शियसली केली. म्हणून 4 जाणांनी मेळून सेम प्रश्न घालप, तो प्रश्न खंयच्याच परिस्थिती भितर चुकना, तो येताच क्वेश्चन वरा भितर. आनी तुम्ही सप्लिमेंटरी सुद्दां व्हेरी वेल कॉर्डिनेट केल्ले. इट लुक्स नायस वेन युअर असेंब्ली परफॉर्म्स. एंड एज अ नागरीक सांगता, हांव गोंयकार म्हणून सांगता, जेन्ना तुमचे आमदार परफॉर्म करतात असेंब्ली भितर, डिबेट करतात, अशे तरेन अभ्यास करतात, तेन्ना खरेंच मनांतल्यान बरें दिसता. आनी पयली फावट हो प्रयोग जालो जेन्ना तो शेनवाराक सामको हातबीत वयर काडून सामको पॉवरफूल फोटो बिटो आयलो तेन्ना तुमीय थंय आशिल्ले. डू यू थिंक that experiment has worked or you feel that experiment has failed? टू सम एक्सटेंट इट वर्क. तशें तूं नाय बी म्हणूंक शकना. कारण जे आमदार एकठांय आयिल्ले आनी ज्या 6 आमदारां पैकी म्हणजे म्हजो एकूय क्वेश्चन येवंक ना. बाकीचे जे 5 आमदार तांचे 5 जाणांचे क्वेश्चन आयले आनी 5 क्वेश्चनाचेर डिस्कशन जालें आनी एकामेकांक सगळ्यांक सपोर्ट केलो. पूण ते इट वर्क न्ही, ना म्हणपाक शकना. अशा परिस्थिती भितर जेन्ना विजय म्हणटा की देर वॉज हॉबनॉबिंग, देर वॉज सेटिंग ऑफ सम ओपोजिशन लिडर्स विथ BJP, यू सपोर्ट दॅट और यू ओपोज दॅट? यू आर कन्विन्स्ड, यू आर नॉट कन्विन्स्ड? सेटिंग कोणे खंय होच निवळ गैरसमज विजयाचो न्ही. विजयाचो आसूं, आज जे पळय कोण झगडटा तांचो गैरसमज, खंय तरी सेटिंग जालें, खंय तरी हें सगळें समजून घेवपाची गरज आसा. तुमकां दिसता की सेटिंग जालें ना? म्हाका दिसना सेटिंग जालें अशें. सेटिंग जावपाचो प्रश्नच ना. ज्या आमदाराचे प्रश्न आयले त्या आमदारांनी बऱ्या पैकी आपलो प्रश्न मांडलो आनी सरकाराक धारेर धरपाचो प्रयत्न केलो. आनी तातूंतल्यान व्हडलेशें हें आनी म्हाका दिसना तशें जशें तूं कितें म्हणटा पळय. हांव कांयच म्हणना, विजय म्हणटा. ना ना, हांव फक्त विचारता. आतां इन दॅट सिनारियो तुमकां एक गजाल आसा की विश्वजीत हॅज ऑल्सो रिएक्टेड व्हेरी स्ट्रॉंगली. जे रिएक्शन आयलें ते तुमकां कितें दिसता फक्त गैरसमज और जेन्ना आपलोच एक वांगडी जाचे बरोबर तुमी अख्खे अधिवेशना भितर स्ट्रॅटजी करतात आनी मुखार वतात तेन्ना तो जेन्ना अशी विधान करता ताजें रिएक्शन जे विश्वजीत बाबान दिलां, यू फील दॅट इट इज अ फेअर रिएक्शन और अनफेअर रिएक्शन? न्ही, पूण जी दोगांयनी रिएक्शनां दिल्या पळय ती एकामेकाक विश्वासान घेवपाक जाय आसलें. म्हणजे आपूण नक्की कितें उलयता, आपूण नक्की कोणा बद्दल उलयता हेचो विचार करपाक जाय आसलो आनी दोगांयनी विधानां करपाक जाय आसलीं. कितें पूण दोगूय यंग एनर्जेटीक म्हणटकूच जेंकां दोगांयकय म्हणजे हांव केन्नाय कशें म्हणटा की हे जे काही लिडर्स आसा ते लिडर्स म्हणजे तेंची कुत्र्या माजराची झगडी. ते आतां झगडटले पूण फाल्यां परत रोखडेच एक जातले. तशें व्हडलेशें घेवपाक जाय किंवा व्हडलोसो तेजेर इफेक्ट जातलो अशें समजू नाका. सो तुमी म्हणटा की ह्या झगड्याचो चड सिरियस इफेक्ट काय व्हडलें जावचें ना. एक गजाल तुमकां जाणवता की तुमी जो मुद्दो काडलो की एकामेकाक विश्वासांत घेवपा जाय आशिल्लें,